निर्भीड महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी घेतली दखल। जयसिंगपूर मराठी शाळा क्रमांक 7ची अखेर नगराध्यक्षांकडून पाहणी, दुरुस्तीचे तातडीने दिले आदेश। 12वी गल्लीतील सरकारी मराठी शाळा क्रमांक 7ची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर निर्भीड महाराष्ट्र न्यूजने हा गंभीर प्रश्न ठळकपणे मांडला। बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी तातडीने शाळेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे आदेश दिले। यापूर्वी नगरसेवक संतोष जाधव यांनी पंकज गुरव व कार्यकर्त्यांसह शाळेची पाहणी केली असता इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली। शाळेच्या स्लॅबमधून आणि भिंतींमधून पाणी गळत असून अनेक ठिकाणी भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत। वर्गखोल्यांमध्ये घुशींचा वावर, खिडक्या दरवाजांचा अभाव आणि सुरक्षित वातावरणात विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। या गंभीर प्रकाराबाबत संतोष जाधव यांनी शाळेतूनच पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। तसेच विद्यार्थी किंवा शिक्षकांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्यांना शिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष जबाबदार राहतील असा इशाराही त्यांनी दिला। गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल करत त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले। निर्भीड महाराष्ट्र न्यूजने या प्रश्नाला प्राधान्याने वाचा फोडल्यानंतर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। शाळेच्या दुरुस्तीची कामे त्वरित हाती घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। स्थानिक नागरिकांनी या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून निर्भीड महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कौतुक केले जात आहे।